बोरसे माणिक दौलत RBNB कॉलेज 12वी अर्थशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुरवठ्याचा नियम या नियमाचा अभ्यास करणार आहोत। ज्याप्रमाणे आपण मागच्या प्रकरणांमध्ये मागणी विश्लेषण या प्रकरणात मागणीचा नियम हा नियम जसा महत्त्वाचा आणि मूलभूत मानला जातो, त्याचप्रमाणे प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण या प्रकरणात देखील पुरवठ्याचा नियम हा सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो। तर आज आपण पुरवठा नियम याच्यावर चर्चा करणार आहोत किंवा या नियमाच्या बाबतीमध्ये आपण इथं सविस्तर बोलणार आहे। आता बघा, या जसा मागणीचा नियम हा डॉक्टर मार्शल यांनी मांडला होता, मार्शल यांनी, त्याचप्रमाणे पुरवठ्याचा नियम देखील डॉक्टर मार्शल यांनीच मांडलेला आहे। त्यांचं जे पुस्तक होतं 1890 मध्ये त्यांनी जे पुस्तक लिहिलं, अर्थशास्त्राची मूलतत्वे, अर्थशास्त्राची मूलतत्वे। आता या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे मागणीचा नियम त्यांनी सांगितला होता, तसाच पुरवठ्याचा नियम सुद्धा त्यांनी याच पुस्तकामध्ये मांडलेलं आहे। आणि त्यांचं पुस्तक 1890 मध्ये प्रकाशित झालं आणि याच पुस्तकामध्ये मागणीच्या नियमाप्रमाणे पुरवठ्याच्या नियमाची त्यांनी मांडणी केलेली। आता खऱ्या अर्थाने पुरवठ्याचा नियम हा आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आणि मूलभूत मानला जातो। आपण जर विचार केला, मागणीचा नियम 12वीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तितकाच तोलामोलाचा आणि तितकाच किमतीचा हा पुरवठा नियम देखील आहे। तर आज आपण मार्शल यांनी सांगितलेला पुरवठ्याचा नियम हा पाहणार आहे। आता त्यांनी या नियमामध्ये किंमत व पुरवठा यांच्यातील संबंध हा व्यक्त केलेला आहे आणि यांच्या संबंधावर हा सिद्धांत आधारलेला आहे असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही, कारण किंमत आणि पुरवठा यांच्या संबंधावरच हा सिद्धांत आधारलेला आहे। आता आपण या सिद्धांताचं विधान किंवा आपण जी संकल्पना आपण म्हणतो, ती जर संकल्पना पाहिली तर आपल्याला या सिद्धांताची कल्पना येईल। आता सिद्धांत किंवा नियम हे दोन्ही शब्द एकमेकांना पर्यायी शब्द आहे। तर आता आपण मार्शल यांनी मांडलेला किंवा सांगितलेला जो पुरवठ्याचा नियम आहे, त्या नियमाची आपण इथं व्याख्या पाहू। आता ही व्याख्या पाहत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला हा नियम ध्यानात असणं गरजेचे। जर नियम ध्यानात असेल तर आपल्याला संपूर्ण नियमाचा विस्तार हा पुढं करता येईल। तर त्या दृष्टिकोनातून नियमाचं विधान हे माहीत असणं गरजेचे, किंवा आपण त्याला सिद्धांत म्हणतो, ती संकल्पना आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे। तर आता आपण मागणीचा नियम ही संकल्पना इथं पाहू। आता बघा, त्यांच्या मतानुसार त्यांनी इथं एक नियमाचं विधान केलेलं आहे। आपण जे ते विधान जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल, इथं इतर परिस्थिती कायम असतात। अधिक किमतीला ज्यादा नग संख्या
पुरविली जाते व कमी किमतीला कमी नग संख्या पुरविली जाते. आता अशा पद्धतीने आपल्याला पुरवठ्याच्या नियमाची संकल्पना मांडता येते. इथं बघा, इतर परिस्थिती कायम असता अधिक किमतीला ज्यादा नग संख्या पुरविली जाते व कमी किमतीला कमी नग संख्या पुरविली जाते. आता दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर इतर परिस्थिती कायम असता जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा वस्तूचा पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. हा या सिद्धांताचा आपल्याला अर्थ लागतो. आता हीच गोष्ट या सिद्धांतामध्ये सांगितलेली. आता बघा, इतर परिस्थिती कायम असता अधिक किमतीला ज्यादा नग संख्या पुरवली जाते व कमी किमतीला कमी नग संख्या पुरवली जाते. याचा अर्थ जेव्हा किंमत वाढते तेव्हा बाजारामध्ये ज्यादा नग संख्या विक्रीसाठी आणली जाते आणि किंमत कमी झाली असता बाजारामध्ये कमी प्रमाणामध्ये नग संख्या विक्रीसाठी आणली जाते. याचा अर्थ किंमत आणि पुरवठा या दोघांमध्ये जो संबंध आहे तो संबंध खऱ्या अर्थाने या सिद्धांताच्या माध्यमातून व्यक्त होतो. आता या दोघांमध्ये जो संबंध आहे तो संबंध मार्शल यांनी या सिद्धांताच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला या सिद्धांताच्या संकल्पनेच्या माध्यमातून असं सांगता येईल की किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये असणारा संबंध हा समस्वरूपाचा आहे. आता समस्वरूपाचं म्हणजे काय? ज्या प्रमाणामध्ये किमतीमध्ये बदल होतो त्याच प्रमाणात पुरवठ्यामध्ये बदल होतो. म्हणजे किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. म्हणजे पुरवठा आणि किंमत यांच्यातील समसंबंधावर हा सिद्धांत आधारलेला आहे असं जर आपण म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. तर आता या नियमाचा आपल्याला अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे इथं उत्पादक किंवा आपण त्याला विक्रेता म्हणतो. आता विक्रेत्याच्या बाजूचा जर आपण विचार केला तर विक्रेता किंवा उत्पादकाची बाजू आपण जर अभ्यासली किंवा त्या बाजूने जर या सिद्धांताची संकल्पना पाहिली तर आपल्याला एक उदाहरणाच्या साहाय्याने अजून एक गोष्ट स्पष्ट करता येते. आता समजा या ठिकाणी एक उत्पादक आहे. आता तो उत्पादक आपल्या कारखान्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचं उत्पादन करतो. आता प्लास्टिक बाटली प्लास्टिकच्या बाटलीचं उत्पादन करतो असं तर आपण मानू. आता उत्पादन कोणतं का असेल ना ते उत्पादन असतं. आता प्लास्टिकच्या बाटलीचं उत्पादन तो उत्पादक कारखान्यामध्ये करतो. आता बघा, आता एका बाटलीसाठी जो उत्पादन खर्च येतो, उत्पादन खर्च हा 10 रुपये येतो आणि त्या बाटलीची किंमत तो उत्पादक 20 रुपये आकारतो. आता खर्च 10 रुपये आणि त्या बाटलीची किंमत तो उत्पादक
20 रुपये आकारतो. आता याचा अर्थ त्या उत्पादकाला या बाटलीच्या उत्पादनातून नफा हा 10 रुपये इतका मिळेल. आता बघा 10 रुपये इतका नफा मिळेल. आता किमतीमध्ये वाढ झाली. किंमत 10 रुपयावरून 25 रुपये किंमत झाली. आता किंमत 25 रुपये झाली. उत्पादन खर्च मात्र तोच आहे. आता उत्पादन खर्चामध्ये बदल नाही. उत्पादन खर्च हा 10 रुपये आणि त्याच्यामुळं त्या उत्पादकाचा नफा हा इथं 15 रुपयापर्यंत जाईल. म्हणजे नफ्यामध्ये वाढ होईल. 15 रुपयापर्यंत नफा जातो, त्यामुळं नफ्यामध्ये वाढ होते. आता आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला असं सांगता येतं की उत्पादन खर्च स्थिर असताना नफा वाढतो, त्यामुळं तो उत्पादक जास्त प्रमाणामध्ये माल विकायला आणतो. आता जेव्हा कोणताही उत्पादक बघा, कोणत्याही उत्पादकाच्या बाबतीमध्ये हे घडू शकतं. उत्पादन खर्च स्थिर असताना जेव्हा वस्तूची किंमत वाढते आणि वस्तूची किंमत वाढून त्यामुळं त्या उत्पादकाला नफा हा अधिक प्राप्त होतो आणि उत्पादनातून त्याला जर नफा अधिक प्राप्त होत असेल तर तो आपल्या वस्तूचा पुरवठा अधिक प्रमाणामध्ये बाजारात करेल. याचा अर्थ बाजारामध्ये पुरवठा हा मोठ्या प्रमाणामध्ये किमतीवर अवलंबून असतो. किमतीच्या माध्यमातूनच त्याला नफा हा प्राप्त होतो. आता उत्पादन खर्च बदलत नाही, किंमत बदलते. आता उत्पादन खर्च 10 रुपये आणि किंमत मात्र त्या ठिकाणी 25 रुपये इतकी होते. त्याच्यामुळं त्याला त्याच्या त्या बाटलीच्या विक्रीमधून 15 रुपये एवढा नफा मिळतो. आणि जेव्हा उत्पादकाला नफ्याचं प्रमाण जास्त असेल तेव्हा तो आपला बाजारातील पुरवठा हा निश्चितच वाढवेल. कारण फायद्याची गोष्ट असेल तो उत्पादक त्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी बाजारामध्ये अधिक प्रमाणामध्ये वस्तूचा पुरवठा करेल. याचा अर्थ पुरवठा हा सर्वस्वी किमतीवर अवलंबून असतो आणि किंमत जेवढी वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये पुरवठ्यात वाढ होईल हे आपल्याला निश्चित सांगता येतं. आता या उदाहरणाच्या माध्यमातून इथं आपल्याला एक सूत्र सांगितलेलं आहे किंवा आपल्या सिद्धांतामध्ये एक सूत्र दिलेले. आपण त्या सूत्राचा जर विचार केला तर आपल्याला पुरवठा आणि किंमत यांच्या संबंधाची कल्पना येईल. आता बघा इथं पुरवठा व किंमत पुरवठा व किंमत यांच्यातील सहसंबंध दर्शवणारं एक इथं सूत्र दिलेले. आता त्या सूत्रानुसार बघा इथं एस बरोबर एफ इन ब्रॅकेट PX. आता आपण या सूत्रानुसार या सर्व शब्दांचा जर मराठी अर्थ लावला, एस बरोबर आपण ज्याला सप्लाय म्हणतो त्याला मराठीमध्ये पुरवठा म्हणतात. इथं SX. आता इथं X बरोबर वस्तू, F आपण त्याला फंक्शन म्हणतो त्याला मराठीमध्ये फलन म्हणतात. आता कंसामधला P बरोबर इंग्रजीमध्ये आपण त्याला प्राइस म्हणतो म्हणजेच किंमत. तर अशा पद्धतीने या सूत्राचं विश्लेषण आपल्याला मराठीच्या शब्दांच्या माध्यमातून असं करता येतं. आता आपण या सूत्राचा
सूत्रावरून आपल्याला असं सांगता येतं की पुरवठा हे किमतीचं फलन आहे. आता पुरवठा हे किमतीचं फलन आहे. आता किमतीचं फलन म्हणजे कसं, किमतीमध्ये वाढ झाली की पुरवठ्यामध्ये वाढ होणार आणि किंमत कमी झाली की पुरवठा नियमाप्रमाणे कमी होणार. त्याच्यामुळं पुरवठा हे किमतीचं फळ आहे. किंमत जशी बदलेल त्याप्रमाणे पुरवठ्यामध्ये बदल घडून येईल. आता आपण अशा पद्धतीने आपल्याला पुरवठा नियम हा सांगता येतो किंवा पुरवठा नियमाचं विधान आपल्याला सांगता येतं. अजून एक वेळा आपल्याला पुरवठा नियमाचं विधान जर आपण पाहिलं तर इतर परिस्थिती कायम असता अधिक किमतीला जादा नग संख्या पुरविली जाते व कमी किमतीला कमी नग संख्या पुरवली जाते. याचा अर्थ इतर परिस्थिती कायम असता जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा वाढतो आणि किंमत जर कमी झाली तर पुरवठा देखील कमी होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला किंमत आणि पुरवठा यांच्यातील संबंधावर हा पुरवठा नियम आधारलेला आहे. आता आपण या नियमाची जी सुरुवात केली होती एका शब्दाने, ती म्हणजे इतर परिस्थिती कायम असता. हा शब्द प्रयोग आपण जो वापरला, इतर परिस्थिती कायम असता, इतर परिस्थिती कायम. आता खऱ्या अर्थाने बघा, इतर परिस्थिती कायम. आता हा शब्द प्रयोग या सिद्धांतामध्ये सिद्धांत खरा ठरण्यासाठी काही ज्या गोष्टी इथं गृहीत मानलेल्या आहेत त्या गृहीतांच्यासाठी हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आलेला आहे, इतर परिस्थिती कायम. मग आता आपल्याला गृहीत म्हणजे काय, तर ज्या गोष्टी कायम मानलेल्या आहेत त्यांना थोडक्यात गृहीत म्हणतात. आता इथं आपल्याला किंवा न बदलणारी परिस्थिती याला सुद्धा दुसऱ्या शब्दामध्ये गृहीत म्हणतात. आता या सिद्धांतामध्ये सिद्धांत जर खरा ठरायचा असेल तर कोणती परिस्थिती कायम पाहिजे किंवा कोणती परिस्थिती ही बदलायला नको याला म्हणतात गृहीतके. आता आपल्याला पुरवठा नियमासाठी ज्या गृहीत गोष्टी धरलेल्या आहेत असं असेल तर त्या गोष्टींचा आपल्याला इथं प्रथम विचार करायचा आहे. कोणकोणत्या गृहीतावर पुरवठ्याचा नियम हा आधारलेला आहे आपण त्याचा इथं पहिल्यांदा विचार करू. आता बघा, सर्वात पहिलं आणि महत्वाचं गृहीत म्हणजे स्थिर उत्पादन खर्च. आता या सिद्धांताची आपण गृहीत जर पाहिली तर या गृहीतांमध्ये पहिलं गृहीत आहे स्थिर उत्पादन खर्च. आता बघा, बरेचसे सिद्धांत अर्थशास्त्रामधले गृहीतांवर आधारित आहे आणि गृहीत जर नसतील तर सिद्धांत खरा ठरण्याची शक्यता ही कमी असते आणि पुरवठ्याचा नियम सुद्धा अशा अनेक गृहीतांवर आधारलेला आहे. त्यामधलं हे पहिलं गृहीत आहे उत्पादन खर्च स्थिर. आता उत्पादन खर्चात बदल होत नाही असं या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेले, म्हणजे उत्पादन खर्चामध्ये बदल होत नाही असं इथं गृहीत मानलेले. आता बघा, उत्पादन खर्चातील बदलामुळं नेमकं काय होतं. समजा आता उत्पादन खर्चामध्ये बदल झाला, आता उत्पादन खर्चाच्या बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यामध्ये बदल होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी होत असेल उत्पादन खर्च बदलल्यामुळं तर ती उत्पादन खर्च बदलला तर उत्पादकाच्या नफ्यामध्ये बदल होतो आणि बदल होईल व त्याच किमतीला पुरवठा कमी होईल. उदाहरणार्थ बघा, इथं बाटली उत्पादकाला एक बाटली तयार करण्यास खर्च हा 10 रुपये येतो. आता इथं एक उदाहरण दिलेले, इथं बाटलीचं उत्पादन करताना एका उत्पादकाला त्या बाटलीचा उत्पादन खर्च हा 10 रुपये येतो. उत्पादन खर्च 10 रुपये, त्या
बाटलीची किंमत इथं बघा, त्या बाटलीची किंमत 20 रुपये आणि त्या बाटलीच्या विक्रीमधून त्या उत्पादकाला नफा हा 10 रुपये इतका मिळेल. आता समजा उत्पादन खर्चामध्ये बदल झाला, उत्पादन खर्च 10च्या ऐवजी 20 पर्यंत वाढला. आता उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली. आता खऱ्या अर्थाने इथं किंमत ही 20 वरून 25 इतकी झाली. त्याच्यामुळं या उत्पादकाचा नफा हा 5 रुपये एवढा होईल. याचा अर्थ ज्या वेळेस उत्पादन खर्चामध्ये वाढ होते त्यावेळेस नफा हा कमी होतो आणि जर नफा कमी झाला तर साहजिकच उत्पादकाचा बाजारातला वस्तूचा पुरवठा हा साहजिक कमी होईल. कारण कोणताही उत्पादक जोपर्यंत बाजारामध्ये त्याला जास्त नफा मिळेल तोपर्यंत तो अधिक प्रमाणामध्ये आपलं उत्पादन विकायला आणतो आणि जर त्याचा नफा कमी झाला तर साहजिकच त्याचं विक्रीचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि त्यामुळं त्याचा पुरवठा नफा कमी झाल्यामुळं त्याचा पुरवठा कमी केला जाईल. मग असं होऊ नये यासाठी उत्पादन खर्चामध्ये बदल होत नाही असं इथं पहिलं गृहीत मानलेले. उत्पादन खर्चामध्ये बदल झाला नाही तर हा सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा नाही. मग सिद्धांताची प्रचिती येण्यासाठी उत्पादन खर्चात बदल होत नाही असं इथं गृहीत मानलेले. आता याच्यानंतर दुसरं गृहीत हे सुद्धा महत्वाचे ते बघा. आता दुसरं गृहीत हे उत्पादन तंत्रात बदल नाही. उत्पादन तंत्रात बदल नाही. उत्पादन तंत्रात बदल नाही. उत्पादन तंत्रात बदल नाही. आता आजच्या काळामध्ये कोणताही उत्पादक आधुनिक पद्धतीचं उत्पादन तंत्र आपल्या कारखान्यामध्ये वापरतो आणि त्याचा एकच उद्देश असतो की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त वस्तूची निर्मिती करून अधिक नफा कसा प्राप्त होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आधुनिक पद्धतीची यंत्रसामुग्री कारखान्यामध्ये वापरली जाते आणि उत्पादनाचं प्रमाण वाढवून नफा हा वाढविला जातो. आता उत्पादनाचं प्रमाण जर अधिक वाढलं तर सरासरी वस्तूचा उत्पादन खर्च कमी होतो आणि त्यामुळं ती वस्तू जास्त किमतीला विकायला परवडते आणि त्याच्यामुळं त्याचा नफा त्या विक्रीतून वाढतो. आता इथं उत्पादन तंत्रामध्ये बदल नाही असं इथं गृहीत धरलेले. आता पूर्वीच्या काळामध्ये बघा, कापड तयार करण्यासाठी हातमाग ही पद्धत वापरली जायची. हातमागावर कापड तयार केलं जायचं. हातमागावर पूर्वीच्या काळामध्ये कापड तयार व्हायचं. आता हातमागावर जर कापड तयार होत असेल तर आता ते कापड तयार करण्यासाठी कालावधी हा जास्त लागतो. कालावधी जास्त आणि उत्पादन मात्र कमी. आता जास्त कालावधीमध्ये उत्पादन कमी होईल आणि साहजिकच इथं उत्पादन कमी झालं तर वस्तूचा पुरवठा देखील कमी राहील. आता हे कधी शक्य होतं? आपण उत्पादनाच्या याच्यामध्ये जर उत्पादनाचं तंत्र जुनाट पद्धतीचं वापरलं किंवा जुन्या पद्धतीचा वापर करून कारखान्यामध्ये वस्तूची निर्मिती केली, जुनी यंत्रसामुग्री वापरून आपण वस्तू तयार केल्या तर त्या कारखान्यातील उत्पादनाचं प्रमाण हे निश्चितच कमी असतं. कारण नवीन तंत्रज्ञानाने आणि जुन्या तंत्रज्ञानामध्ये मोठा आपल्याला फरक दिसतो. आजच्या काळातली कारखानदारी आणि जुन्या काळातली कारखानदारी यांच्यामध्ये उत्पादनाची बरोबरी आज होऊ शकत नाही. आधुनिक कारखाने हे
अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने तयार झालेली कारखानदारी आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं उत्पादनाचं प्रमाण हे खूप जास्त आहे. आणि जुनी जी साखर कारखाने आहे, आता बघा साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आपण जर उदाहरण घेतलं या तंत्रज्ञानाचं, किंवा इथं आपण उदाहरण घेतलेले हातमाग आणि यंत्रमाग. आता यंत्रमाग आणि हातमाग यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता हातमाग म्हणजे हाताने ते कापड तयार केलं जातं, धाग्याची जुळणी करायची आणि त्याच्या माध्यमातून त्या हातमाग चालवून त्या ठिकाणी कापड निर्माण केलं जातं. आता या कामासाठी जास्त कालावधी लागतो आणि जास्त कालावधीमध्ये उत्पादनाचं प्रमाण मात्र कमी निर्माण होतं. आता यंत्रमागावर अशी परिस्थिती नसते. यंत्राचा वापर केल्यामुळं कापड निर्मिती झपाट्याने होते आणि कापड निर्मितीचं प्रमाण हे कमी काळामध्ये जास्त प्रमाणात कापड निर्माण होतं. आता कालावधी कमी आणि कापडाची निर्मिती मात्र जास्त. ही गोष्ट यंत्रमागाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. आता या दोन्ही पद्धतीमध्ये फरक आहे. उत्पादन तंत्रामध्ये बदल आहे. हातमाग ही जुनी पद्धत झाली, यंत्रमाग ही आधुनिक पद्धत झाली. त्याच्यामुळं यंत्रमागाचा जर वापर केला तर उत्पादनाचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनाचं प्रमाण वाढून पुरवठ्यामध्ये वाढ होते. तर असं जर झालं तर हा सिद्धांत खरा ठरणार नाही. कारण आता सिद्धांत काय सांगतो, उत्पादन तंत्रामध्ये बदल नाही. असं असेल तर हा सिद्धांत खरा ठरेल, अन्यथा नाही. मग आता आपण ज्या तंत्राचा वापर पहिल्यापासून करतो वस्तू निर्मितीसाठी, तेच तंत्र कायम वापरलं पाहिजे. तंत्रात जर बदल झाला तर पुरवठ्यामध्ये बदल होईल, उत्पादनात बदल होईल आणि हा सिद्धांत या ठिकाणी खरा ठरणार नाही. त्याच्यामुळं सिद्धांत जर खरा ठरायचा असेल तर उत्पादन तंत्रामध्ये बदल होत नाही हे गृहीत त्या ठिकाणी कायम असलं पाहिजे. आता याच्यानंतर अजून एक गृहीत महत्वाचं आहे, ते म्हणजे हवामानात बदल नाही. आता काही वस्तूंच्या बाबतीमध्ये हवामान महत्वाचं असतं. हवामानात बदल नाही. आता हवामानात बदल नाही. इथं बघा, शेतमाल हा सर्वस्वी हवामानावर अवलंबून असतो. शेतीचं उत्पादन हे हवामानावर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतं. किंवा हवामान जर चांगलं असेल, शेती योग्य, तर त्या वर्षी शेतीचं उत्पादन हमखास वाढतं. आता या वर्षी देखील सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस पाणी चांगला पडला, पिकं एकदम कापणीला आली आणि तेवढ्यात निसर्गाने त्याचं रूप दाखवलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पूर, पाऊस, वादळ या सर्व गोष्टी या एकाच टायमाला शेती क्षेत्रामध्ये उत्पन्न झाल्या आणि शेती क्षेत्रामधलं कापणीला आलेलं पीक मोठ्या प्रमाणामध्ये वाया गेलं. आता अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने उत्पादित झालेलं पीक हातात न आलं आणि ते सर्वस्वी हे वाया गेलं. आता खऱ्या अर्थाने या पुरामुळं नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं झालं आणि त्यामुळं शेतमालाचा पुरवठा हा या नैसर्गिक आपत्तीमुळं कमी होईल. आता असं झालं तर हा सिद्धांत खरा ठरत नाही. आता सिद्धांतामध्ये काय गृहीत धरलेलं आहे, हवामानात बदल नाही. एकंदरीत हवामान हे योग्य आहे. पूर परिस्थिती अजिबात नाही, भूकंप नाही, वादळ नाही, काहीच नाही. एकंदरीत पोषक असं परिस्थिती पिकांच्या बाबतीमध्ये आहे असं सरासरी या गृहीतामध्ये मानले गेलेले. म्हणजे हवामानामध्ये कुठल्याही प्रकारचा असा गंभीर बदल होत नाही. म्हणजे पूर परिस्थिती उद्भवत नाही, पावसाचं प्रमाण हे जास्त होत नाही किंवा पाऊस आल्याने पिकांचं नुकसान होत नाही असं इथं सर्वसाधारणपणे गृहीत मानलेलं आहे. म्हणजे हवामानात बदल नाही हे गृहीत खऱ्या अर्थाने
पुरवठ्याचा नियम जर खरा ठरायचा असेल तर हे गृहीत पहिल्यांदा त्याचं स्थान महत्त्वाचं आहे. म्हणजे हवामानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही तर हा सिद्धांत खरा ठरेल, अन्यथा नाही. हवामानात जर बदल झाला, प्रतिकूल हवामान निर्माण झालं तर शेतमाल हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत नाही. आणि जर शेतमाल जर आपल्या हातात आला नाही तर त्याचा पुरवठा हा निश्चित कमी होतो. त्याच्यामुळं पुरवठ्यावर हवामानाचा मोठा परिणाम होतो शेतमालाच्या. त्याच्यामुळे इथं गृहीत धरलेले की हवामानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, हवामान हे आहे ते कायम राहील. आता याच्यानंतर अजून एक गृहीत त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा, सरकारी धोरणात बदल नाही. आता सरकारचं धोरण हे चौथं गृहीत आहे. सरकारी धोरणात बदल नाही, सरकारी धोरणात बदल नाही. आता बघा, सरकारच्या धोरणांचा देखील वस्तूच्या उत्पादनावर किंवा कारखानदारी क्षेत्रावर मोठा प्रभाव असतो. सरकारच्या धोरणामध्ये जर बदल झाले, सरकारने उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये जर प्रतिकूल असं धोरण अवलंबलं, त्याच्यामध्ये मग कर वाढवले, अर्थसहाय्य उद्योगांचं कमी केलं, औद्योगिक धोरण हे बदलून टाकलं, याच्यामुळं कारखानदारी क्षेत्रावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो आणि उत्पादनाचं प्रमाण घटतं आणि त्याच्यामुळं वस्तूचा पुरवठा देखील कमी राहतो. आता याच्या उलट जर सरकारने उद्योग क्षेत्राच्या बाबतीमध्ये जर अनुकूल धोरण अवलंबलं, अनुकूल म्हणजे उद्योगधंद्यासाठी पोषक, आता जर पोषक वातावरण असेल म्हणजे सरकारच्या माध्यमातून उद्योगांना अर्थसहाय्य केलं गेलं जाणार असेल, उद्योग धोरण हे एकदम कारखानदारीच्या वाढीसाठी अनुकूल असेल, त्याचप्रमाणे इथं कर हे वस्तूंवरचे कमी केले. आता कर जर कमी केले तर त्या उत्पादकाला आपल्या वस्तूच्या किमती कमी जास्त करण्यामध्ये त्या करांच्या माध्यमातून मदत होते. कर जर कमी केले तर साहजिकच तो उत्पादक आपल्या वस्तूच्या किमती योग्य प्रमाणामध्ये ठेवून मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंची विक्री करू शकतो आणि त्या विक्रीतून त्याला जास्तीत जास्त फायदा हा प्राप्त करू शकतो. जेव्हा विक्रेत्याचा फायदा वस्तूच्या उत्पादनामध्ये प्राप्त होतो तेव्हा तो आपलं उत्पादन निश्चित वाढेल. मग त्याच्यामुळं आता सरकारच्या धोरणात बदल झाला तर पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. अनुकूल बदल असतील तर पुरवठा वाढेल, प्रतिकूल बदल असेल तर पुरवठा कमी होईल. परंतु हा सिद्धांत जर खरा ठरायचा असेल तर इथं एक गृहीत मानलेलं आहे, सरकारच्या धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. सरकारचं धोरण जे पूर्वीपासून चालू आहे उद्योगाच्या बाबतीमध्ये तेच कायम असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता कामा नये. असं असेल तर हा सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा नाही. आणि त्याच्यामुळं सरकारच्या धोरणाचा सुद्धा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. अनुकूल धोरण असेल पुरवठ्यामध्ये वाढ होईल, प्रतिकूल धोरण असेल पुरवठा त्या ठिकाणी कमी होईल. मग अशा परिस्थितीमध्ये हा सिद्धांत खरा ठरत नाही. मग सिद्धांताची प्रचिती जर यायची असेल तर सरकारच्या धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये असं इथं गृहीत मानलेले. आता याच्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचं गृहीत पाहिजे, ते म्हणजे वाहतूक खर्च स्थिर. आता पाचवं जे गृहीत आहे वाहतूक खर्च स्थिर. आता खऱ्या अर्थाने बघा, वाहतूक खर्चावर सुद्धा वस्तूची किंमत अवलंबून असते आणि जर किंमत कमी जास्त झाली तर त्याचा परिणाम वस्तूच्या विक्रीवर पुरवठ्यावर होऊ शकतो. आता इथं वाहतूक सुविधा आणि वाहतूक खर्च यात कोणताच बदल होत नाही असं इथं गृहीत धरण्यात आलेले.
आता हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी इथं एक गृहीत मानलेले वाहतूक खर्च आणि वाहतुकीच्या सुविधा यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आता याचं कारण आहे, जर बदल झाला तर काय होतं बघा, प्रगत आणि आधुनिक सुविधांमुळं किंमत तीच असताना पुरवठा वाढू शकतो. आता वाहतुकीच्या सुविधा जर जलद असतील किंवा एकदम आधुनिक असतील तर उत्पादन खर्च वस्तूचा आहे तोच असताना पण वाहतुकीच्या सुविधा चांगल्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये इथं पुरवठा वाढू शकतो आणि वाहतूक सुविधा या सक्षम असल्याने उत्पादनामध्ये पुरवठ्यामध्ये वाढ होईल आणि त्या ठिकाणी त्या उत्पादकाचा फायदा होईल. परंतु इथं बघा, वाहतूक सुविधा किंवा वाहतूक खर्च स्थिर आहे असं इथं गृहीत मानलेले. असं असेल तर हा सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा नाही. आता याच्यानंतर बघा, अजून एक महत्वाचं गृहीत आहे, इतर वस्तूंच्या किमती स्थिर. आता पुरवठ्यावर, वस्तूच्या पुरवठ्यावर इतर वस्तूच्या किमती स्थिर. इतर वस्तूंच्या किमतीचा देखील वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. इथं 6वं गृहीत आहे, इतर वस्तूंच्या किमती स्थिर. इथं बघा, इतर वस्तूंच्या किमती स्थिर. आता या ठिकाणी हे गृहीत मानलेले इतर वस्तूंच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. असं असेल तर हा सिद्धांत खरा ठरेल, अन्यथा नाही. मग आता इतर वस्तूंच्या किमतीमध्ये जर बदल झाला असं आपण मानू, समजा इतर वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला, आता त्या बदलाचा फायदा घेण्यासाठी जो उत्पादक असतो तो उत्पादक आपले उत्पादन घटक इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरेल आणि त्याच वस्तूचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये केला जाईल आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. आता अशी जर गोष्ट झाली तर खऱ्या अर्थाने हा सिद्धांत खरा ठरत नाही. आता सिद्धांत खरा ठरण्यासाठी इतर वस्तूंच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही असं इथं गृहीत मानलेलं आहे आणि हे गृहीत या ठिकाणी कायम असले पाहिजे. जर इतर वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला तर साहजिकच जो उत्पादक असतो तो उत्पादक वाढत्या किमतीचा फायदा घेण्यासाठी किंवा बदलत्या किमतीचा फायदा घेण्यासाठी त्या वस्तूचं उत्पादन करेल आणि आपले जे उत्पादनाची साधनं आहे त्या वस्तूंसाठी तो त्या साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूंचं उत्पादन करून त्या किमतीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नफा कमवेल. आणि जर असं जर झालं तर इथं या ठिकाणी हा सिद्धांत खरा ठरत नाही. सिद्धांत जर खरा ठरायचा असेल तर इथं इतर वस्तूंच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, त्या आहे तिथं स्थिर आहे, कायम आहे असं इथं गृहीत मानलेले. आणि ही परिस्थिती जर कायम असेल तर पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरेल, अन्यथा नाही. आता या ठिकाणी बघा, एक शेवटचं गृहीत आहे, भविष्यकालीन किमतींचा अंदाज. भविष्यकालीन किमतींचा अंदाज नाही. आता बऱ्याचशा लोकांना, त्यातल्या त्यात शेतकरी वर्गाला भविष्यामध्ये किंवा येत्या काही महिन्यांमध्ये शेतमालाच्या किमतीमध्ये बदल होईल असे काही शेतकरी अंदाज व्यक्त करतात आणि त्यांचे ते अंदाज बहुतेक वेळा खरे सुद्धा ठरतात. आता कांद्याच्या बाबतीमध्ये दरवर्षीचा अनुभव या शेतकऱ्यांना असतो. आता कांदा उत्पादन केल्यानंतर काही दिवस ते कांदा आपल्या चाळीमध्ये साठवून ठेवतात. ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीच्या काळामध्ये दरवर्षीप्रमाणे कांद्याचे भाव वाढतात, हा त्यांचा अंदाज असतो. आणि यावर्षी सुद्धा त्यांच्या अंदाजाप्रमाणे कांद्याचे भाव आता सध्या या काळामध्ये वाढते. मग आता जेव्हा कांद्याचे भाव वाढतील तेव्हा साठवलेला कांदा ते शेतकरी बाजारामध्ये विकायला आणतील.
आता ही गोष्ट कशामुळे शक्य झालेली आहे? भविष्यकालीन किमतीचा त्यांनी अंदाज केलेला आहे. म्हणजे भविष्यामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये बदल अशा पद्धतीने होईल असं जर त्यांनी अंदाज घेतला तर हा सिद्धांत खरा ठरत नाही. इथं बघा, सिद्धांत खरा ठरण्यासाठी इथं एक गृहीत मानलेलं आहे, भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. म्हणजे हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी वस्तूच्या किमती या भविष्यामध्ये कशा राहतील याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अंदाज करता येत नाही असं इथं गृहीत मानलेलं आहे. आणि जर असं असेल तर हा सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा नाही. म्हणजे सिद्धांताची प्रचिती येण्यासाठी हे सुद्धा गृहीत महत्त्वाचं आहे की भविष्य काळात वस्तूच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही असं इथं गृहीत धरलेलं आहे. आणि हे गृहीत या ठिकाणी जर कायम असेल, कायम राहिलं तरच हा सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा नाही. आता आपण या सिद्धांताची गृहीतके पाहिली, इतर परिस्थिती कायम असेल तर. आता या गृहीतकांप्रमाणे कोणकोणती परिस्थिती कायम असावी आपण याचा इथं आढावा घेतला. आता आपल्याला पुरवठ्याचा नियम हा एका कोष्टकाच्या माध्यमातून किंवा तक्त्याच्या माध्यमातून सुद्धा दर्शवता येतो. आता आपल्याला पुरवठ्याचा नियम कोष्टकाच्या माध्यमातून दर्शवायचा आहे. आता आपण पुरवठ्याच्या नियमाचं एक वेळा पुन्हा इथं विधान पाहू. इतर परिस्थिती कायम असतात. वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. आता हे विधान आपल्याला कोष्टकाच्या माध्यमातून इथं दर्शवायचे. तर आता आपण पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी एक छोटंसं इथं कोष्टक तयार करू. आपल्या 12वीच्या पुस्तकामध्ये इथं ते कोष्टक दिलेले, क्ष वस्तूची किंमत आता बघा, क्ष वस्तूची किंमत. आता किंमत ही रुपयामध्ये सांगितली जाते आणि क्ष वस्तूचा पुरवठा इथं क्ष वस्तूचा पुरवठा. आता हा पुरवठा किलोग्रॅम मध्ये दर्शवलेला असतो. आता आपण इथं हे जर तक्ता तयार केला तर आपल्याला या तक्त्याच्या माध्यमातून सुद्धा पुरवठ्याचा नियम स्पष्ट करता येतो. इथं बघा, क्ष वस्तूची किंमत 10 रुपये असताना इथं क्ष वस्तूचा पुरवठा 100 किलोग्रॅम इतका केला जातो आणि 20 रुपये किंमत झाली असता क्ष वस्तूचा पुरवठा हा 200 किलोग्रॅम इतका वाढतो. आता याच्यानंतर जेव्हा किंमत ही 30 रुपये प्रति किलोग्रॅम होते तेव्हा क्ष वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये 300 किलोपर्यंत वाढविला जातो आणि 40 रुपये किंमत झाली असता त्या क्ष वस्तूचा पुरवठा 400 किलोग्रॅम इतका वाढतो आणि शेवटी 50 रुपये किलो याप्रमाणे ही वस्तू विक्री होऊ लागल्याने त्या वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये 500 किलोग्रॅमपर्यंत वाढतो. आता आपण या आकडेवारीचा जर विचार केला, किंमत 10 रुपये असताना 100 किलोग्रॅमचा पुरवठा बाजारामध्ये होतो आणि जेव्हा किंमत 50 रुपये किलो इतकी होते तेव्हा त्या वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये 500 किलोग्रॅमपर्यंत वाढतो. याचा अर्थ जेव्हा किंमत कमी असते तेव्हा बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा कमी केला जातो आणि जेव्हा किंमत जास्त असते तेव्हा बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा हा अधिक केला जातो किंवा जास्त केला जातो. हीच गोष्ट
आपल्याला आपल्या पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये दर्शवलेली. तर अशा पद्धतीने आपल्याला पुरवठ्याचा नियम हा कोष्टकाच्या माध्यमातून किंवा पुरवठा वक्राच्या माध्यमातून सुद्धा स्पष्ट करता येतो. पुढच्या भागामध्ये आपण पुरवठा वक्र या माध्यमातून सुद्धा पुरवठ्याचा नियम हा कसा दर्शवता येतो आपण तो भाग पाहू आणि पुरवठा नियमाचे अपवाद हा उर्वरित भाग या सिद्धांताचा तो अभ्यासू.